नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्वमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठीचा ऑनलाईन अर्ज आपण कसा भरणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून तुमची काही मिस्टेक फॉर्म भरताना कोणतीही मिस्टेक व्हायला नको. तर आपली जी अर्ज करण्याची जी तारीख आहे ती 15 सप्टेंबर म्हणजे आजपासून ते 3 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्याचबरोबर जे आपलं ॲडमिट कार्ड आहे ते 10 ते 23 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आपल्याला येऊन जाईल. आणि जी आपली परीक्षा आहे ती 23 नोव्हेंबर 2025ला आहे. ती दोन शिफ्टमध्ये होईल. म्हणजे पेपर 1 हा 10:30 ते 1 मध्ये होईल आणि पेपर 2 हा 2:30 ते 5 मध्ये होईल. तसेच आपण जर पेपर 1 किंवा पेपर 2 साठी जर अप्लाय करत असाल तर आपल्याला फी जी SC ST आणि जे हँडिकॅप विद्यार्थी जे 40% वर जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी 700 रुपये आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे. आणि तेच जर तुम्ही दोन्ही पेपरला अप्लाय करत असाल तर SC ST आणि दिव्यांगला 900 रुपये आहे आणि बाकीच्या कॅटेगरीला 1200 रुपये आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण उमेदवाराची नवीन नोंदणी आपण सर्वप्रथम mahatet.in या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, युजरनेम किंवा पासवर्ड विसरल्यावर तुम्हाला इथे टॅप करायचं आहे. तुमचा युजरनेम आणि पासवर्ड रिकवर करायचा आहे. तर आपण उमेदवाराची नवीन नोंदणी या टॅबवर क्लिक करत आहे. उमेदवाराची नवीन नोंदणी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये उमेदवाराची नोंदणी, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तर आपल्याला इथे युजरनेम, आपल्याला जो युजरनेम टाकावा असा वाटतो तो टाकायचा आहे. फक्त तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. युजरनेम तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड टाकायचा आहे. तुम्हाला तुमचा पासवर्ड पण लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परत पासवर्ड आणि युजरनेम रिकवर करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याचबरोबर आपल्याला इथे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचे नाव आपल्या जे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तसं आपल्याला टाकायचं. काहींचा प्रश्न असा असतो की सर माझं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट पहिल्यांदा माझं आडनाव आहे, नाव आहे, मग वडिलांचं नाव आहे. तर आपल्याला इथे पहिले नाव, आपल्याला आपलं पहिलं नाव आपलं जे बोर्ड सर्टिफिकेटमध्ये तेच टाकायचं आहे. म्हणजे तुमचं आडनाव असेल सुरुवातीला, जर तुमचं नाव असेल ते जे नाव आहे ते टाकायचं आहे. हे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरील नाव सांगण्याचा उद्देश असा आहे की कोणतीही स्पेलिंग मिस्टेक नको म्हणून इथे सांगितलेलं आहे. तुमचं पहिलं नाव, तुमचं मधलं वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं आडनाव जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं आहे तसं. त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुमचा चालू आहे तोच टाका, त्यावर OTP जातो. ईमेल ID सुद्धा जो तुमच्यामध्ये लॉग इन आहे तोच टाका, त्यावर सुद्धा OTP जातो. ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला OTP पाठवा या टॅबवर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर OTP टाकायचा इथं ऑप्शन येईल. तर आपला OTP हा आपला मोबाईल नंबर आणि ईमेल IDवर जाईल. तर हा OTP आपला 15 मिनिटापर्यंत व्हॅलिडेट असेल. तर आपल्याला इथं OTP टाकायचा आहे आणि नोंदणी करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. नोंदणी करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स आपले येतील, जे आपण युजर नेम, पासवर्ड टाकलेला आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट नेम, ईमेल ID आणि मोबाईल नंबर आहे तो आपल्या इथे दिसून येईल. त्यानंतर आपल्याला लॉग इन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. लॉग इन करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपण जो युजर नेम रजिस्ट्रेशन करताना जो टाकला होता तो, त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड टाकलेला आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला जो कॅप्चा इथे दिलेला आहे तो आपल्याला इथे कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड विसरला असाल तर इथे ऑप्शन आहे युजरनेम किंवा पासवर्ड विसरला, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड रिकवर करू शकता. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये अर्जावरील माहिती भरा, त्याच्यानंतर परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा अशी 4 टॅब दिसतील. तर यामध्ये आपल्याला अर्जावरील माहिती भरा या टॅबवर क्लिक करायचं आहे. अर्जावरील माहिती भरा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षेसंदर्भातील माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा हे 5 टॅब तुम्हाला दिसतील. तर वैयक्तिक माहितीमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये जी तुम्ही माहिती फिल केली होती ती ॲटोमॅटिकली इथे फिल होऊन येईल. यामध्ये
ॲप्लिकंट फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम हे ॲटोमॅटिकली फिल होईल. जर रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं नावात काहीतरी टाईप करताना चुकी झाली असेल तर तुम्ही इथे ते करेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे आईचे नाव लिहायचे आहे. आईचं नाव टाकल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला नावात बदल असल्यास इथे ऑप्शन येईल. तर यामध्ये तुम्ही जर यस निवडलं तर तुम्हाला तुमचं जे चेंज झालेलं नाव आहे ते पहिलं नाव इथं टाकायचं आहे. तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव ते टाकायचे आहे. त्यानंतर आडनाव जे बदललेले आहे ते टाकायचं आहे तुम्हाला. आणि नावात बदलायचे कारण ते काय ते द्यायचे आहे. तुमचं लग्न झाल्यानंतर बदललं आहे किंवा दुसऱ्या काही गोष्टीसाठी बदललेलं आहे तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर नावात बदल केल्याचा पुरावा यामध्ये आपल्याला गॅजेट सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट किंवा इतर जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यानंतर माझा इथं नावात काही बदल झाल्यानंतर मी इथं नो म्हणत आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला आपला जो रजिस्ट्रेशनमध्ये ईमेल आय डी टाकलेला आहे तो ॲटोमॅटिकली फिल होऊन येईल इथे. त्यानंतर मोबाईल नंबर जो असेल तो ॲटोमॅटिकली फिल होईल. तर आपल्याला आपली जन्मतारीख इथे टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. जर समजा तुमच्याकडे आधार नसेल, जर आधार एनरोलमेंट आय डी असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आपल्याला इथे आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते. त्यानंतर आपल्याला आपला प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे, ज्यामध्ये SC, ST, VJ, NTV, NTC, SBC, OBC, SCBC, EW जो कोणता प्रवर्ग असेल तुमचा तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही OBC सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमचं जात प्रमाणपत्राचं जे कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि किती तारखेला तुम्हाला इश्यू केले कास्ट सर्टिफिकेट ती डेट तुम्हाला टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपल्याला संपर्कासाठीची माहिती, आपले ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरायचे आहे. तर यामध्ये आपल्याला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस असे 2 ऑप्शन असतील. जर तुम्ही तुमच्या गावापासून जर दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला तुमचा पत्रव्यवहाराचा पत्त्यासाठी जो तुमचा तिथला सध्याचा पत्ता आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तुमचा पत्ता दोन्ही सेम असेल तर तुम्हाला परमनंट ॲड्रेस फिल केल्यानंतर आपल्याला सेम ॲज परमनंट ॲड्रेस या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिकली आपली इथली जी परमनंट ॲड्रेस आहे तो आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे ते ॲटोमॅटिकली फिल होईल. हे झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह होईल. त्यानंतर आपल्याला एज्युकेशनल इन्फॉर्मेशन या टॅबवर या पेजवर आपण रिडायरेक्ट होऊ. तर यामध्ये आपल्याला आपली 10वीची जी माहिती आहे ती भरायची आहे. त्या 10वीच्या माहितीमध्ये आपल्याला आपलं प्रमाण सर्टिफिकेट नंबर, आपला सीट नंबर, त्यानंतर बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ज्यांचा दुसरा असेल त्याने तो बोर्ड टाकायचा आहे इथे. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष टाकायचं आहे. त्याचबरोबर मिळालेले गुण आणि किती गुणापैकी परीक्षा होती हे आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला HSCचं 12वीचं जे टाकायचं आहे त्यावेळी चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. तसंच आपलं सर्टिफिकेट नंबर, सीट नंबर, त्यानंतर जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा ज्यांचं बाकीचं इतर जर कोणता बोर्ड असेल तर तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष टाकायचं आहे. मिळालेले गुण आणि एकूण गुण किती गुणापैकी परीक्षा होती ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे सूचना दिलेली आहे, जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी. तर तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्ही त्याच्या अगोदरच्या वर्षाची इथं माहिती भरू शकता. पदवीची माहिती या टॅबवर इथे चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर BA, BCom, BSc, इंटिग्रेटेड कोर्स आणि इतर हे ऑप्शन येतील. त्यानंतर आपला निकाल फायनल इयरला आहात की पास झालेला आहे ते इथं करायचं. फायनल इयरला टाकलं तर तुम्हाला प्रिव्हियस इयरची तुम्हाला मार्क लिस्ट इथं टाकायची आहे, ते तुम्ही पासला म्हणत आहे. त्यानंतर जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते कशातून झाले ते MA, MCom, MSc हे तुम्हाला इथे येऊन जाईल, ते टाकायचं आहे. त्याची माहिती तुम्हाला बोर्ड म्हणजे युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे, मिळालेले गुण, किती गुणापैकी परीक्षा होती ते टाकायचं आहे इथे. त्यानंतर जर तुम्ही 1ली ते 5वी या पहिल्या पेपरसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला इथे या चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला इथे सगळी माहिती भरायची आहे. DED जे काय झालं असेल ते तुमचं टाकायचं आहे. बाकी रिझल्ट फायनल इयरला आहात की पास झाला आहात ते टाकायचं आहे. ही सगळी माहिती इथे भरायची आहे. जर तुम्हाला दोन्ही पेपरला अप्लाय करायचं असेल म्हणजे 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या दोन्ही पेपरला अप्लाय करायचं असेल
तर तुमच्याकडे ते क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. तुमचं BEd पण झालेलं असणं गरजेचं आहे. BEd, BPEd किंवा इतर कोर्स जे असेल ते होणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला दोन्ही पेपरला अप्लाय करायचं असेल तर SC, ST आणि PWDमध्ये जे 40% दिव्यांग किंवा त्यापेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठीची जी फी आहे दोन्ही पेपरसाठी ती 900 आहे आणि इतर कॅटेगरीसाठी आहे ती 1200 रुपये आहे. आणि ती जर तुम्ही एका पेपरसाठी अप्लाय केलं तर SC, ST आणि जे 40% आणि त्यापेक्षा जे जास्तचे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी 700 रुपये आहे आणि इतर कॅटेगरीसाठी ती 1000 रुपये आहे. तर मी ते एका पेपरसाठी अप्लाय करत आहे 1ली ते 5वी BEdवरही करत आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह होईल. त्यानंतर आपल्याला इथे परीक्षेविषयी माहिती बघायची. आपली एक्झाम सेंटर कोणता हवा आहे. तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यात राहत असाल किंवा तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये जाऊन एक्झाम द्यायची असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक्झाम कोणत्या आहे, पेपर 1साठी, पेपर 2साठी किंवा तुम्हाला दोन्ही पेपरसाठी अप्लाय करायचं तर तुम्ही दोन्ही पेपरचं इथं टाकू शकता. तुम्हाला परीक्षेचे जर तुम्ही दोन्ही पेपरचं सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं पर्यायी विषय ऑप्शनल सब्जेक्ट येतील इथं. तर तुमचं जर BSc झालं असेल तर तुम्ही मॅथ्स सायन्स चूज करू शकता. ज्यांचं BA झालेलं आहे अशी सोशल सायन्स, ज्यांना सामाजिक शास्त्र विषय होता ते सोशल सायन्ससुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला परीक्षेचे माध्यम आहे. जर तुम्ही मराठी सिलेक्ट केलं तर ॲटोमॅटिकली इथं तुमची जी दुसरी भाषा आहे ती इंग्लिश सिलेक्ट होऊन येईल. जर तुम्ही इथे इंग्लिश सिलेक्ट केलं तर तुमची भाषा ही ॲटोमॅटिकली मराठी सिलेक्ट होईल. जर तुम्ही इथे हिंदी सिलेक्ट केली तर तुम्हाला मात्र भाषा 2साठी 2 ऑप्शन येतील, मराठी, इंग्रजी. तर मी इथे मराठी सिलेक्ट करत आहे. माझी इथे ॲटोमॅटिकली इंग्लिश भाषा सिलेक्ट होईल. त्याचबरोबर मी पेपर 1साठी अप्लाय करत आहे त्यामुळे मला ऑप्शनल जे दोन्ही पेपरला अप्लाय केल्यानंतर जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो टॅब आपण एका सब्जेक्टला हे केल्यानंतर येत नाही आहे. पण जर तुम्ही दुसरा पेपर सिलेक्ट केला तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट हा येतोच. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही म्हणा. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहात का असाल तर हो, नसाल तर नाही. त्यानंतर तुम्ही शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. त्यानंतर तुम्ही जर या अगोदरच्या MAHA-TET 2018 MAHA-TET 2019च्या ज्या गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांच्या यादीत असाल, जर नसाल यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जुळे भाऊ बहीण भावंड आहेत का असाल तर यस म्हटल्यानंतर तुम्हाला त्याची जुळ्या भाऊ किंवा बहिणीची नाव टाकायचं आहे आणि त्याचं जेंडर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा, या ओळखीचा पुरावामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड, पासपोर्ट आणि इतर जे डॉक्युमेंट आहेत त्याची इथे इन्फॉर्मेशन टाकाय. मी इथं आधार कार्ड चूज करत आहे. त्यानंतर आधार कार्डचे आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण फायनल पेज म्हणजे आपलं डॉक्युमेंट या पेजवर रिडायरेक्ट होऊ. तर इथे सूचना दिलेली आहे. खाली दिलेला मजकूर हा स्वहस्ताक्षरात लिहून त्याखाली आपली सही व आपल्या डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. हस्ताक्षरित केलेले मजकूर स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र भागात अपलोड करणे आवश्यक आहे. हा जो खाली दिलेला मजकूर आहे म्हणजे जो इंग्लिशमध्ये आणि मराठीत सुद्धा दिले, तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही लिहू शकता. ते तुम्हाला एका कोऱ्या कागदावर लिहून काढायचं आहे. सगळं या अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती माझे ज्ञान व विश्वासानुसार योग्य व सत्य आहे अशी घोषित करतो. सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता मी प्राप्त केली आहे. म्हणूनच मी ही परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करत आहे. मला माहिती आहे की या अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. भविष्यात जर कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आली तर माझी उमेदवारी व या परीक्षेतील यश रद्द करण्यात येईल आणि माझ्यावर कायदेशीर कारवाई होईल. हे तुम्हाला एका कोऱ्या कागदावर लिहून त्यावर खाली सही करून तुमच्या डाव्या हाताचा अंगठा उमटवायचा आहे आणि याचा फोटो मारून आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करताना अपलोड करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे इथे. तर इथे आपला फोटोग्राफ आहे तो 17 KB ते 51 KBच्या दरम्यान असला पाहिजे. त्याचबरोबर जी सही आहे ते 17 KB ते 51 KBच्या दरम्यान असली पाहिजे. त्यानंतर आपला आयडेंटिटी प्रूफमध्ये जे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बाकी इतर जे डॉक्युमेंट असतील त्यामध्ये जे तुम्ही टाकलं असेल तर त्याची आपल्याला PDF करायची आहे आणि ती PDF इथे आपल्याला अपलोड करायची आहे. आणि जे आपण वरती स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशन जे पत्र लिहून आपण त्यावर डाव्या
सही करून डाव्या हाताच्या अंगठ्याचा जे तसा उमटवलेला आहे त्याचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला हे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शो प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण जी अर्ज करताना जी सगळी माहिती भरलेली आहे की तुम्हाला एका पेजवर दिसून येईल. खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती, ॲड्रेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला खाली दिसून येतील. यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तुम्ही एडिट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन एडिट करू शकता. एकदा जर तुम्ही पेमेंट केलं त्यानंतर तुम्ही कोणतीही माहिती चेंज करू शकत नाही. तर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर एडिट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आणि तुम्ही बदल करू शकता. त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर मी जसं मगाशी सांगितलं तुम्ही जर एका पेपरसाठी अप्लाय करत असाल आणि जर तुम्ही SC ST किंवा 40% त्यापेक्षा वरच्या दिव्यांग कॅटेगरीमध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला एका पेपरसाठी ही ₹700 फी असेल आणि दोन्ही पेपरसाठी तुम्हाला ₹900 फी असेल. तीच जर तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही एका पेपरसाठी तुम्हाला ₹1000 फी लागेल आणि जर तुम्ही दोन्ही पेपरला अप्लाय करत असाल तर तुम्हाला ₹1200 फी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की TETचा फॉर्म आपण ऑनलाईन कसा भरू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि तसेच या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या बाकीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर भेटून जातील. धन्यवाद मित्रांनो.